नांदाची शिर दबली Lu tua enggak? तुम्हाला कुठली फोन आता हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय नमः पार्वती शिवार महादेव श्री गणेशाय नमः वक्रतुंडम महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुंभेन तुषारवराय सुगोस्त्रावरताय विनावदनिष्कराय श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति देवी सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेषदायापहा मुखं करोति वाचालं पंगुलं गगनगिरिगम्यं यत्करपातवन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्ते निर्विचित्रमुत्तमं देवं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयम् वसुदेवसुतं देवकं सचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः गोपाल कृष्ण भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जनार्दन एकनाथ महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः मातली सारथी विचक्षण घातले इंद्रा लोटांगण येर देता ज्ञापन करी संयोजन रथाचे
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांशिया ज्यांशिया कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन स्वामी रूपी जनता जनार्दन त्यांच्या चरचेचे साष्टांग नमस्कार करू कविनाथ महाराजा ठिकाणी युद्ध प्रसंगातील 60वा अध्यायाला प्रारंभ करीत आहेत. भगवंताची चरित्र गाथा ती गोड आहे. एवढी गोड भगवंताची कथा जी अमृतावी गोड नामच ते देवा असं भगवंताचं गोड अमृतात आहे. आणि तिथे एक अक्षरिका एक रामाचा अक्षर एक अक्षरामध्ये बळीमध्ये लिहिला गेलेला भगवंताचं चरित्र. युद्धाचा प्रसंग चाललेला आहे. युद्धाच्या प्रसंगामध्ये रावण त्या ठिकाणी रागाने युद्धाला आलेला आहे. रावण रथावर त्या ठिकाणी पदार्थी रथे सर्व त्या ठिकाणी सजून ठिकाणी आलेला रावण भगवान रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी युद्धाच्या प्रसंगी त्या ठिकाणी पायी त्या ठिकाणी युद्ध करीत असताना इंद्राने त्या ठिकाणी विचार केला. 33 कोटी देवाने त्या ठिकाणी विचार केला. देवाचा देव परब्रह्म आणि तो देव या ठिकाणी देवाला रथ नाही काहीच नाही. तो देव या ठिकाणी जमिनीवर उभा राहून त्या ठिकाणी रावणासंग युद्ध करतो असा विचार करून त्या ठिकाणी माथली नावाचा जो इंद्राचा सारथी होता आणि त्या सारथ्याला सर्व काही सांगलं आणि तो माथली आता इंद्राला साष्टांग नमस्कार केला. साष्टांग नमस्कार करून इंद्राची आज्ञा घेऊन माथली त्या ठिकाणी या मथुरकावर भगवंत युद्धासाठी आहेत. भगवंताला त्या ठिकाणी रथ घेऊन आले. तर कसा येतात सांगूया. रावण दुरात्माचा नळ बंदी घातले सुरसका अत्यंत तळमळ लागले प्रबळ मातलीशी. या ठिकाणी रावण अगदी दुरात्मा हा चांडा आहे पापी आहे आणि त्या रावणाला मारायचं आहे. आणि तो या ठिकाणी भगवंतासंग युद्धाला प्रवृत्ती झालेला आहे. भगवंतासंग युद्धाला सज्ज झालेला आहे. तो देव या ठिकाणी अनवाणी पायाचे न त्या ठिकाणी युद्ध करीत आहे. मातलीला त्या ठिकाणी भगवंताविषयी तळमळ लागलेली आहे. भगवंताविषयी तळमळ लागून इंद्राच्या ठिकाणी आज्ञा मागत आहे अशा या ठिकाणी सांगू लागलेली आहेत. आपुला स्वामी सुरापती सेवा घेतो त्याचे हाती तिथे येराची कवन गती लंकापती भला नव्हे. मातली मनामध्ये विचार करू लागला. आपला रावण सुरपती इंद्र देवाचा इंद्र तो त्या ठिकाणी राधा आणि तो इंद्र माथलीच्या घरी त्या ठिकाणी काम करतो. रावण त्याच्याकडून सेवा करून घेत आहे. रावणाला भलं म्हणाव काय 33 कोटी देवाला त्याने बंधनामध्ये टाकलंय आणि त्या देवापासून त्या ठिकाणी काम करून घेत आहे. नव ग्रहाच्या त्या ठिकाणी पायऱ्या केल्या आहेत आणि त्या नवग्रहाच्या उरावर जाऊन तो सिंहासनावर बसत आहे. याला भला म्हणाव काय चांगलं म्हणाव काय असा कोण माथली आपल्या मनाच्या ठिकाणी विचार करू लागला. मी भगवंताकडे हा रथ घेऊन जाईल आणि रथावर भगवंताला बसवून रावणाला मारीन असा मातली म्हणू लागलेला आहे. देने करो क्रोधे करो निजाना गेले रथ संयोजना शस्त्रास्त्र सका भरून सामग्री दारुण घातली. मातलीला रावणाविषयी राग आलेला आहे. त्या रावणाने 33 कोटी देवाला बंधनात घातले. माझा सेवक स्वामी इंद्र राजा इंद्रदेव त्या इंद्राला त्या ठिकाणी सेवक म्हणून त्याच्यातून काम करून घेत आहे. म्हणून माथलीला राग आला. राग आल्यावर त्या रथावर त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी शस्त्र जे काय आहेत त्या रथावर त्या ठिकाणी शस्त्र घातले जायचं. हा शस्त्र घालून माथली आता सावध होऊन भगवंताकडे रथ घेऊन कसा येतो ऐकूया. गावाचे खडग्याद्भुत मंत्र तंत्र क्रियायुक्त रणसामग्री समजता रथ त्वरित सिद्ध केला. माथलीन त्या ठिकाणी स्वर्गाच्या ठिकाणी रथ सिद्ध केला.
आणि कसा रथ सिद्ध केला त्याच्यावर मंत्र तंत्र सामुग्री सर्व काही विद्या आहेत, जर सर्व काही शस्त्र आहेत, सर्व त्या ठिकाणी शस्त्र घालून त्या रथावर तो रथ सजविला आणि तो रथ सजवून मातले भगवंताकडे येण्यासाठी तयार झाला असं या ठिकाणी सांगायला येतं. आज्ञा पुसोनी इंद्रासी मातली निघाला वेगेसी, टाकून आला शीघ्रतेसी मृत्यू लोकासी रणभूमी. मृत्यू लोकाशी रणभूमी या ठिकाणी मातलीला इंद्रदेवाची त्या ठिकाणी आज्ञा घेतली, त्याला हात जोडले. स्वामी होय ना, देवाचा राजा होय, आणि त्या स्वामीला त्या ठिकाणी हात जोडले. हात जोडून मातली कोटाळा मृत्यू लोकाशी, ज्या मृत्यू लोकामध्ये तुमचा आमचा जन्म झाला त्या याच मृत्यू लोकामध्ये भगवंतानं अवतार धरलेला आहे. कशासाठी? दुष्टाला मारण्यासाठी आणि भक्ताचा प्रतिपाळ करण्यासाठी. आणि तो मातली मृत्यू लोकामध्ये आला. आता एवढं भगवंताला काय म्हणते आहे का? हाती घेवली धनुष्यबाण राणी उभा रघुनंदन, तव इंद्राचा रथ घेऊन मातली आपण तेथे आला. भगवान रामचंद्र प्रभू हातामध्ये धनुष्य बाण घेऊन युद्धाला त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. ठाण मान लावून त्या ठिकाणी भगवंत उभे आहेत. आणि मातलीने इकडे इंद्राचा रथ सजविलेला आहे आणि इंद्राचा रथ सजवून मातली भगवंता पुढे येऊन उभा राहिलेला आहे. आणि भगवंता पुढे उभा राहून मातली आता भगवंताची काय विनंती करतात आहे का? देखो श्रीरामासी सुख झाले मातलीसी, आनंद भरला सर्वांगासी निजुलासी डुलता. भगवान रामचंद्र प्रभूच्या समोर हा मातलीने रथ आणला. रथ आणल्यावर भगवंताला पाहिलं. भगवंताला पाहिल्यावर किती आनंदी आनंद. तुम्ही आम्ही त्या भगवंताच्या नामाचं चिंतन केल्यावर तुम्हाला आम्हाला आनंद वाटतो, आनंद होतो. तसं मातली भगवंताला पाहिलं. भगवंताला पाहिल्यावर मातलीला आनंदी आनंद झाला. आणि आनंद होऊन आणि भगवंता पुढे उभा राहिला. आणि भगवंता पुढे उभा राहून माता जोडून काय म्हणते आहे का? पाहता रामाकडे म्हणालते बापुडे, रावण दही तोंडाचे किडे पान झडाले मरेला. मातली भगवंता पुढे उभा राहिला. भगवंताला त्या ठिकाणी अवलंबून पाहू लागला. भागवंताचे पाहता रूपडे काळे काय ते बापुडे. भगवंताचं रूप या ठिकाणी पाहिल्यावर तुम्हाला आम्हाला हा काळ धरून येणारा तो काळ या ठिकाणी भगवंताला देतो, भगवंताच्या नामाला देतो. मग हे रावण काय बापुडे एक चिलट आहे. रावणाला मारायला सुद्धा शेण लागणार आहे असा माझ्या भगवंताचा प्रताप आहे असा मातली त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे. निश्चित माझे वचन तथापि स्वामीचे आज्ञापना, श्रीरामासी रथ निवेदना करून रावण मारावा. रावण मारावा त्या ठिकाणी मातली भगवंताला म्हणत आहे. देवा आणि देवा इंद्र देवाची हेच मनामध्ये इच्छा आहे. कसली इच्छा आहे? तुम्ही या रथावर बसावं आणि या रथावर बसवून ते दुष्टी पापी रावण आहे त्या रावणाचा या ठिकाणी बंद करावा, रावणाला मारावं. ही माझ्या इंद्र राजाची या ठिकाणी मनामध्ये इच्छा आहे. तुम्ही यासाठी काय करा? हे आणलेला रथ आणि या रथावर तुम्ही आरूढ व्हा असा मातली भगवंताला म्हणू लागलेला आहे. श्याम करणाती शोभता श्वेत वारुवे जुंपिला रथा, विचित्र फरानी आती मंडिता वारु करता शत्रू निधने. या रथाला त्या ठिकाणी वारू कसे झुकले आहेत? श्याम करणी वारू, श्याम वर्ण नावाचे वारू त्या ठिकाणी रथाला झुकले गेलेले आहेत. ते सुंदर रथ या ठिकाणी मातलीचा आहे, त्या ठिकाणी इंद्रदेवाचा आहे. मग याच रथावर भगवंता तुम्ही आरूढ व्हावं आणि आरूढ होऊन त्या दुष्ट पापी रावणाचा वध करावा असा मातली भगवंताची विनंती करू लागलेला आहे. चाक्यनिळाची अति कठीण सुवर्णबंदी शोभायमान आकवज्राचा सुलक्षणा
रत्नचक्री पूर्ण बोलीला रत्नचक्र पुन्हा बोलीला. या ठिकाणी चाक या ठिकाणी कशी आहेत, अति कठीण त्या ठिकाणी आहेत. स्वर्णबंध या ठिकाणी रेखा, सोन्याचा हा रथ त्या ठिकाणी आहे, आग या ठिकाणी आहे. म्हणून असा सुंदर रथ आहे आणि या रथावर तुम्ही आरूढ व्हावं असा मातारी भगवंताला सर्व याचं विश्लेषण करून भगवंताला त्या ठिकाणी सांगत आहे. अजून पुढे काय सांगते आहे का? हुरा वेडूऱ्याच्या सुरेखा सांडा बाजूपली नेटका मरकताचा ध्वज देखा लोला पताका सोबती. एवढा हा रथ या ठिकाणी सजला गेलेला आहे. रथ या ठिकाणी अनेक प्रकाराने या ठिकाणी सजविला गेला आहे. पांचुमध्ये या ठिकाणी लाडल्या गेलेल्या आहेत. आणि तो राक्षसाला मारण्यासाठी, दुष्टाला संहार करण्यासाठी इंद्रदेवानं तुमच्याकडे हा रथ पाठविला असा म्हातारी त्या रथाचं सर्व भगवंताला सांगत आहे. अजून पुढे काय सांगते आहे का? गाळमाळा किंकिणी घंटा वाजती गजरे करोनी खणानीला रत्नाभरणी श्रीराम लागून आणीला. म्हणून हे सर्व रथ या ठिकाणी सजल्या गेलेला आहे. त्याच्यावर घंटा त्या ठिकाणी खणखणी त्या ठिकाणी वाजत आहेत आणि याच्यावर ध्वज पताका या ठिकाणी या ठिकाणी फडकत आहेत. असा हा रथ भगवंता आणि या रथावर तुम्ही आरूढ व्हावं असा मातारी भगवंताची विनंती करू लागलेला आहे. सूर्या प्रभे समान सायुध रथ सांगत्राना मातली घेऊन याला जाना रघुनंदन तेथे होता. सूर्य परमेश्वर जशी सूर्याची प्रभामध्ये प्रकाश जसा पडतो त्याच्याही पेक्षा या रथाचा त्या ठिकाणी प्रकाश आहे. सुंदर हा रथ आहे आणि ते रथ भगवंतापाशी घेऊन मातरी आलेला आहे. आणि मातरी आल्यावर आता भगवंताची विनंती करू लागला. विनंती करीत असताना देवाचा देव आता काय बोलतात आहे का? हाती आसुड वागोरी असता रथा खाली नुतरता नमन केले रघुनाथा अति चतुरता सारथ्याची. मग या मातरीच्या हातामध्ये वाघ त्या ठिकाणी हातामध्ये आहे आणि वाघ जरी हातामध्ये असताना माथली रथाखाली न उतरता, रथाच्या खाली न उतरता त्या ठिकाणी माथलीने त्या ठिकाणी हातामध्ये वाघ जरी धरून त्या ठिकाणी भगवंताला साष्टांग नमस्कार केला. नमस्कार करून अजून माथली काय काय बोलते आहे का? सारथ्याचा धर्म ऐसा आहे रणा माझी निगोनी पाहे श्वासवरता सोडू नये नमिता होय वरून. या ठिकाणी माथलीनं म्हणता बाबा देवाचा देव आहे आणि त्या देवाच्या देवाला रथाच्या खाली उतरून का नमस्कार केला नाही असं तुमच्या आमच्या मनामध्ये शंका. मग ती शंकेचं निरसनात मला सांगायचं, ज्याच्या हातामध्ये वाघ दोर आहे आणि तो रथाचा सारथी आहे आणि त्या सारथ्याला रथाच्या खाली उतरायचा अधिकार आहे किंवा तो उतरता येत नाही का? वाघ दोर मोकळे सुटले तर घोडे त्या ठिकाणी पळल्या जातील. म्हणून या मातलीने काय केलं, वरून भगवंताला साष्टांग नमस्कार केला आणि साष्टांग नमस्कार करून भगवंताची विनंती करू लागलेला आहे. ऐक स्वामी रघुनाथा तुझा अवतार सूर्यकार्याथा उदावया लंकानाथा रणा तत्वतालासी. भगवंताची विनंती मातली त्या ठिकाणी करू. ऐकवा रघुनाथा, तुझा अवतार कशासाठी आहे तर सुरत करू म्हणजे मर्थुल कावर पापी माजलेले आहेत, दुष्ट माजले आहेत, त्या दुष्टाचा संहार करण्यासाठी तुझा अवतार आहे. मग तू या लंकानाथा या रावणाच्यासाठी अवतार घेतलास आणि या रावणाला तुला मारायचं आहे असा माताली भगवंताला त्या ठिकाणी म्हणू लागला. अजून काय म्हणते आहे का? देव घातले बांधवडी देखोनी त्यांची करुणा गाडी धावी नलासी निज प्रावडी
आरती कडाडी रघुनाथ. भगवंता तुला या ठिकाणी करुणा आली, दया आली. कोणाची? या रावणानं 33 कोटी देव बंधनामध्ये घातलेले आहेत. नवे नव्यानं अनेक दुष्कर्म केलेले आहेत. या रावणाला मारण्यासाठी धावून आला कराडी. वेळ लागणार भगवंता, तू लवकरात लवकर या लंकेच्या ठिकाणी आला आणि लंकेच्या ठिकाणी येऊन या रावणाचा वध तुला या ठिकाणी करायचंय, रावणाला मारायचंय असा मातली भगवंताला म्हणू लागलेला आहे. रानामारी लवळ सवारी निवडल्या राक्षस कोडी नाचविली रणधांगडी अर्ध घडी न लागत. म्हणून भगवंता तुला सर्व काय करता येईल ना. माझी मालवी राहण जोडी या ठिकाणी काय केलेलं आहे भगवंता. या रणाच्या ठिकाणी सर्व राक्षसाला एका क्षणामध्ये सर्व राक्षसाचा नायनाट केला, सर्वाला मारलास, कुणालाही उरू दिला नाहीस. असा हा प्रताप. मग तुला काय रावणाला मारायला क्षण लागणार, आता क्षणही सुद्धा लागणार आहे. असा भगवंता तुझा प्रताप आहे. भगवंताच्या नामाचा प्रताप, भगवंताने केलेले प्रताप माथली भगवंताला त्या ठिकाणी म्हणत आहे. अजून काय म्हणते आहे का. आता निवटिल्या रावणा मगा मुझे कार्य कोणा सायन हो चिरगुनंदना सहस्र नयना अतिल जा. भगवंत या ठिकाणी तू या रावणाला मारण्यासाठी या ठिकाणी आलेला आहेस. या रावणाला मारायचं आहे आणि कार्य तुला करायचं आहे. सहस्र नयना लजा. या रावणानं त्या इंद्रदेवाला बंदीखान्यामध्ये टाकले, त्याच्यातून काम करून घेत आहे. म्हणून सगळ्या देवाला या ठिकाणी लाज वाटत आहे. म्हणून त्याच्या कार्यासाठी किंवा त्याच्या संरक्षणासाठी तू दयाळू करुणाळू कृपाळूचा माय बाप आहेस. आणि तू यासाठी भगवंता या लंकेच्या ठिकाणी आला आणि तुला रावणाला मारायचंय असं या ठिकाणी म्हणून लागलेलं आहे. म्हणून निराशा लागी तत्वता रथ पाठविला रघुनाथा यावरी बैसोनिया आता लंकानाथा निवटावे. माथरी भगवंताला म्हणू लागला. भगवंता इंद्र देवाने रथ पाठवला, यासाठी पाठवला. कसा भगवंता, तुम्ही या रथावर बसावं आणि या रथावर बसवून राजा रावण लंकेचा आणि त्या राजा रावण लंकेच्या राजाला त्या ठिकाणी तुला मारायचा आहे, त्याचा वध करायचा आहे. यासाठी रथ पाठविला असा मात्र भगवंताची विनंती करू लागला. अजून काय म्हणते आहे का. रावण रती रामपदाती हे नसाहेची देवा प्राती मनवोनिया रघुपती रथ तुझ प्रती पाठविला. भगवंताची विनंती मात्र करू लागला. कसला विनंती. रावण रथारथे भगवंत पदार्थी रावण रथावर बसून तुझ्या संग युद्ध करीत आहे आणि तुम्ही या जमिनीवर उभं राहून रावणासंग युद्ध करीत आहात. म्हणजे 33 कोटी देवानं पाहिलं. मग त्याला साहेब त्या ठिकाणी तुमच्या मदतीसाठी, तुमच्या कार्यासाठी त्या देवानं माझ्या इंद्र राजानं त्या ठिकाणी तुम्हाला रथ पाठविला आणि म्हणून तुम्ही या रथावर बसा असा मातली भगवंताला म्हणून लागलेला आहे. तू जना लागे रथ सारथी निजांग करो निख्याती निवटावया लंकानाथा प्रती निमेष गती लागेना. भगवंता तुला क्षण सुद्धा रावणाला मारण्यासाठी लागणार नाही असा तुझा हा प्रताप आहे. तुझी एवढी ख्याती आणि एवढी ख्याती तू लावणार आहेस. भगवंत हे सगळं तू करणार आहे, करू शकतोस. याच्या पुढं माथली म्हणून लागला. भगवंता आमच्या देवाला या ठिकाणी फावलं नाही आणि तुम्ही पदार्थ हा पायानं त्या ठिकाणी जमीन उभं राहून रावणासंग युद्ध करीता म्हणून तुम्हाला रथ पाठविला असं या ठिकाणी सांगत आहेत. आई से जाणत सो सकाळी काम तरी इंद्र सेवे लागी देखा रथ पाठवी सुरनायका
पाहिजे कशासाठी सगळ्या देवाच्या मनामध्ये हेच आहे आणि त्या हेतानं सूर्यनायक 33 कोटी देवाचा इंद्र तो त्या ठिकाणी राजा आणि त्या इंद्र राजानं तुम्हाला रथ कशासाठी बसविला याच्यावर बसून रावणाचा वध करण्यासाठी मग आता तुम्ही काय करा या रथावर बसा असा मातली भगवंताला म्हणत आहे तुझ विजया लागी रघुपती सकळ शस्त्रास्त्र संपती पाठविली अमरपंथी लंकापती निवटावया म्हणून भगवंता तुझ्या कार्यासाठी या रथावर सगळे शस्त्र अस्त्र मंत्र हे सर्व इंद्रदेवानं तुमच्याकडे या ठिकाणी पाठवलेलं आहे म्हणून तुम्ही काय करा हे सर्व आपले स्वाधीन करा आणि रथावर बसा आणि राजा रावणाचा वध करा असा मातरी त्या ठिकाणी म्हणून लागलेला आहे हे घेंद्राचे महाधनुष्य शत्रु निधनी कर्कशा ओढी काढून सावकाशा दशमुखास निवटावे हे घे इंद्राचे धनुष्य या इंद्र राजानं तुमच्यासाठी हा धनुष्य दिलेला आहे हे धनुष्य हातामध्ये घे आणि याच्यावर ओढी म्हणजे गवसणी आपली विण्याला लावतो ना ते गवसणी काढ आणि ते गवसणी काढून धनुष्य सजव आणि धनुष्य सजवून रावणाचा वध कर असा मातरी भगवंताला म्हणावलेला आहे अग्निसभे समान जाना हे घे अंग त्राणा अंगी घालून आपणा शत्रू निर्जळना करावे इंद्रदेवाने तुम्हाला या ठिकाणी अंगामध्ये ते कवच घालण्यासाठी दिलेलं आहे आणि हे कवच या ठिकाणी अंगामध्ये घाला आणि घालून त्या ठिकाणी दशमुखी त्या रावणाचा तुम्ही वध करा असा मातरी भगवंताला म्हणत आहे सूर्यप्रभे समान शरण रूपमुखी सपरी करा चापीस दोन्ही वेगवत्तरा दशवक्र निवटावया भगवंता हेच करा या रथावर बसा या रथावर बसून आता धनुष्य बाण धरा धनुष्य बाण घेऊन अग्निसारखे बाण आहेत आणि ते बाण त्या ठिकाणी राजा रावणावर सोडा आणि त्या रावणाचा वध करा वेळ लांब का भगवंता त्वरा करा आणि रथावर बसा असा मातली भगवंताची विनंती करू लागला अजूनही भगवंत तयार झाले नाहीत काय म्हणल्यानं तयार होतात पुढच्या वेळी मोहका विमल शक्ती गणी दुर्धरा शत्रु घाती तुझ पाठविल्या अमरपती रघुपती महावीरा भगवंता तू देव आहेस तो अमरपती म्हणजे इंद्र राजा देवाचा देव आणि त्या देवानं तुला हे शस्त्र या ठिकाणी या रथामध्ये घालून पाठवलेले आहेत असे शस्त्र आहेत दुष्ट तुमच्या पुढे उभा टिकू शकणार नाही असे शस्त्र आहेत आणि ते शस्त्र हातामध्ये घ्या राजा रावणाचा वध करा असा मातरी म्हणून लागलेला आहे माझा समवेता रघुपती बैसोनिया इंद्ररती महेंद्र न्यूटी दानव पंक्ती देवी लंकापती निवटावया या ठिकाणी राजा इंद्रानं मग सहित रथावर बसला आणि तो महेंद्र नावाचा तो राक्षस त्या राक्षसाचा वध त्या ठिकाणी केला तसं तुम्ही काय करा मी या रथावर सारथी आहे आणि तुम्ही या रथावर बसा रथावर बसवून राजा रावणाचा वध करा मारा असा मातली त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे ऐकता मातलीचे वचन आसुनी बोले रघुनंदना रथ सारथी यांचे कार्य कोणा मज लागून रणरंगी भगवंतानं मातलीचं सर्व ऐकल्यावर देवाचा देव हसले हसून मातलीला म्हणाला मज काही कारण रथ सारथी मला रथाची गरज नाही मला सारथ्याची गरज नाही खरोखर भगवंताला काचीच गरज नाही त्या भगवंताच्या मनामध्ये आलं तर एका क्षणामध्ये ब्रह्मांडाचा उलटा पालटा करणारा तो देव आहे
सत्ताधारी देव आहे, त्याच्या हातात सर्व काही सत्ता आहे. मग त्या देवाला सर्व काही करता येते. म्हणूनच त्या इंद्रराजाने माझ्यासाठी का त्यासाठी पाठवला. एका क्षणामध्ये क्षण लागू देणार नाही, राजा रामाला मारील असा भगवंत असून मातरीला म्हणू लागले. अजून काय म्हणतात आहे का? रावण बापुडे मशाका 10 मुखाचे किडे देखा. त्यासाठी काय साधक न लागता भगवंत हसून मातरीला म्हणू लागले. रावण काय 10 तोंडाचा मशक, जे का चिलटा प्रमाण आहे. 10 तोंड एका चिलटा प्रमाण आहे. तर त्या 10 तोंडाच्या रावणाच्या चिलटाला मांडण्यासाठी मला क्षण सुद्धा लागणार नाही. एका क्षणामध्ये त्या रावणाचा मी वध करीन. मग कासय हा रथ, या रथाची मला काय गरज आहे, मला सारख्याची काय गरज आहे असा मातरीला पुढे भगवंत त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत. म्हणून राम हास्यवदना ते जाणून याची पुढे झाला विभीषण अतिविचक्षण बोलका. देवाच्या देवानं हास्यवदन केलं. हसून त्या ठिकाणी मातरीला बोलू लागले. बोलत असताना पाठी माग विभीषण होता. विभीषणाने एक ऐकलं, भगवंताकडे पाहिलं. भगवंताकडे पाहिल्यावर विभीषण पुढे आले आणि पुढे येऊन आणता भगवंताला काय विनंती करतात या वेळेमध्ये ऐका. जाणे श्रीरामाचे बळ रणसंग्राम रणशीळ न लागता आदपळ राम निवटील रावणासी. राम निवटली रावणाची. भगवंताच्या पुढे बळ कुणाचं चालत नाही. शक्तिशाली हा भगवंत आहे. अर्ध क्षण सुद्धा लागणार नाही आणि तो रावणाला या ठिकाणी उठिल. कोण? विभीषण म्हणालाय, भगवंता तुला सर्व काही करता येते, रावणाला मारता येते. पण विभीषण या रथावर बसण्यासाठी आता विभीषण भगवंताची विनंती करतात. कोणती विनंती आहे का? तर इंद्राचे मनोगत रक्षावेची निश्चिता म्हणून या अतिविनिता स्वय प्रार्थित श्रीरामा. म्हणून भगवंता ज्या इंद्र देवाने तुझ्यासाठी हा रथ पाठवलेला आहे, मग त्या रथाची का उपेक्षा करतात? त्याच्या मनात इच्छा आहे ना भगवंताने रथावर बसावं, रथावर बसून रावणाचा वध करावा. म्हणून त्याचा मनाचा हेत पुरवा, तुम्ही रथावर बसा असा मातरी असा कोण विभीषण भगवंताला बोलावलेला आहे. विनंती काही परिसावी. दोन्ही हात जोडले विभीषणानं. दोन्ही हात जोडून जसं श्रीवाला नमस्कार घातला त्या न्यायाप्रमाणे भगवंताच्या पायावर वाटला आणि भगवंताच्या पायावरून भगवंताचा पाया पडून भगवंताला विनंती करू लागला. भगवंताला काय म्हणते पुढच्या वेळी सांगा. रतारूढ रघुपती रणमाजी रण ख्याती करिता देखावा प्रीती ऐसे चिती भगवंतांचे. विभीषण भगवंताला म्हणू लागला, रणमाती रणरीती. भगवंताला रणाच्या ठिकाणी ख्याती करायची आहे. कोणती ख्याती करायची आहे? रथावर बसून रावणासंग युद्ध करायचं आहे आणि युद्ध करून वेश मिळायचे, विजय मिळायचा आहे. जगतामध्ये तुमची ख्याती होणार आहे, जगतामध्ये तुमची कीर्ती वाढणार आहे. यासाठी भगवंता तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही रथावर बसा. पण विभीषण भगवंताला विनंती करतात. अजून कोणती विनंती आहे का? राम अलंकार भूषाना राम रथारथ गती जाना शस्त्रास्त्राची मारक पाना सोय आपण श्रीराम. सोय आपण श्रीराम. राम कसा आहे? राम अलंकार भूषण. हे सर्व अलंकार तुमचे आम्ही देवणारे, हे सर्व आपल्या वैभवाला, आपल्या शरीराला शोभा वाढण्यासाठी हे सर्व अलंकार भगवंताचेच आहेत. रथ कोणता? भगवंताचा हा हे देहरूपी रथ.
या देहरूपी रथाला चालवण्यासाठी मन चित्त करावं लागते आणि मन चित्त करून भगवंताकड लावावं लागते, भगवंताचं भजन करावं लागते. मग या ठिकाणी राम तुम्ही सर्व या ठिकाणी या, मग सर्व हृदय तुम्हीच हा, शस्त्रधारी तुम्हीच हा, मंत्रधारी तुम्हीच हा, मग तुम्हाला कशाची काय गरज आहे असा विभीषण भगवंतांची अशा प्रकारे विनंती करू लागला. अजून कोणती विनंती आहे का? ज्यासी नाही नाव रूपा वेदासी न कळे स्वरूपा तिने आम्हासाठी धरो निरूपा भक्त संकल्पा पुरविता पुरोहित ज्याची नाही नाव रूप, भगवंताला नाव नाही रूपही नाही असा भगवंताचा वेश धारी हा भगवंत. मग आम्हासाठी भगवंताने काय केलेलं आहे? तुम्हा आम्हासाठी रूप धारण केलं. निर्गुण म्हणून सगुण म्हणून एक गोविंद एक गोविंद असं भगवंताचं रूप आहे. त्याला निर्गुण म्हणता येत नाही, सगुण म्हणता येत नाही. तो भगवंताला तुमच्या आमच्या आकारासाठी आणि तुम्हा आमच्या आकारासाठी भगवंताला रूप धारण केलं. रूप धारण करणं कशासाठी केलं? तर तुमच्या आमच्या उद्धारासाठी. हेच भगवंताचा अवतार आहे असं या ठिकाणी सांगायला येतं. निज भक्ताचे मनोगता संरक्षावे यथातथ्या हे श्रीरामाचे निज व्रता निश्चितार्थ वेदवाणी. वेदवाणी या ठिकाणी भगवंताच्या मनामध्ये कोणता भेद? तुमचा आमचं पाठीराखा होऊन सांभाळ करावा भक्ताचा, दुष्टाचा या ठिकाणी संरक्षण करावं. यासाठी भगवंताचा अवतार. भक्त कुठल्याही संकटामध्ये पडो त्या भक्तांना हाक मारल्याबरोबर देव त्या ठिकाणी हातातला घास हातात, मुखातला घास मुखामध्ये. वेळ सुद्धा लागू देणार एका क्षणामध्ये भगवंताची उडी त्या भक्तापाशी असते. पाठी पुढे मागे पुढे उभा राहे सांभाळित असा देव आहे. आणि त्या देवानं काय करावं? तू आमच्यासाठी अवतार करा भगवंता आणि या दुष्टाला मारावं असा विभीषण भगवंताला म्हणावलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. चाळीस या ऐकून आलंय. काय करावं आता? किती आहे सगळे? 164.